Hare
कीर्तन साधन पैठोरे
नावा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे नरगती सायास जाई वनांतरा सुखी तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत अळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहुनी अनेक आस्थापे साधन वाहातसे आन विठोबाची नरगती सायास जाई वनांतरा सुखी तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत आहे नरगती सायास जाई वनांतरा सुखी तो घरा नारायण विठ्ठल तठे भीमरत्यो वरम पुंडलीकाय दातो मुनीन्द्रिय समागत तिष्ठं तवानन्दकन्दम् प्रब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम् पंढरीच्या दंडवट तुझे पाया शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोधकाम प्राप्तस्थळी सेवेसाठी निवलाभर मान वैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असून अभंगाद्वारे तुकोबरायांनी नामाची
माहिती सांगितलेली आहे. विठ्ठल आपल्या सर्वांना माहित आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, कीर्तन महोत्सव, शिवमहापुराण कथा, कीर्तन महोत्सव यामधील आजचा प्रथम दिवस त्याच्याकडे आलेली माझी सेवा. कारण ही सेवा माझी नाही, मी कोण करणार आहे? किंवा बाबांची सेवा आहे, बाबांनी दिलेली आज्ञा आहे, बाबांची आज्ञा म्हणून सेवा आहे. कारण सेवकी करावी सांगितले काम, मी तो हेतू पण कामा नये. कारण बाबांची सेवा, बाबांचा सेवक म्हणून गाडीवर उभा टाकण्याचा अधिकार आहे. कारण तुमचं लेकरू आहे, बाबांचा सेवक म्हणून या गाडीवर उभा टाकत आहे. त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करते श्रीयुत वसंतराव दिगंबरजी ढेकळे, पांडुरंग दिगंबरराव ढेकळे आणि लक्ष्मण आणि हनुमंतराव आणि श्रीयुत राम दिगंबररावजी ढेकळे आदरणीय साहेब, संचालक मुंबई यांच्याद्वारे यांच्या संकल्पनेतून 1-2 नाही 4-5 संस्थेची संकल्पना आहे. नंबर 1 असणार साहेबांच्या संकल्पनेतून 1-2 नाही 4-5 संस्था ज्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं मोठं असणार त्यांच्या संकल्पनेतून चालत आहे. नंबर 1 मध्ये अग्निसंत माधव वारकरी शिक्षण संस्था किनगाव, कोळवाडी, मोळवण ही संस्था आहे. नंबर 2 मध्ये आमचे खामोडोंग येथे संत माधव वारकरी शिक्षण संस्था, आदरणीय आमचे गुरुबंधू मुंदा महाराज चाटे. पुन्हा आमची लक्ष्मण महाराज संस्था, संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था भैनाजवाडी. आणि कारण खरंच सांगा तेवढं कौतुक कमी आहे. एक संकल्पना रामसाहेबांकडे केली, साहेबांनी सांगितलं होतं रोपट लावण्याचं काम त्यांनी केलं. कारण येवले शेरोप लाविले द्वारी, बाबांची समाधी पंढरपुरात होली आहे. कारण त्यांची संकल्प आहे विठ्ठल. पूर्वीचं पुण्य पाहिजे, आई वडिलांचं पुण्य पाहिजे, आईचं आणि वडिलांचं. कारण एवढ्या संस्था एवढं परमार्थिक आणि स्वतः ते परमार्थिक आहे. कारण त्यांनी काय सांगू, त्यांच्या आई वडिलांना कितीच धन्य देवा. धन्य माता पिता
जागता धन्य माता पिता तयाच्या. कारण ती आई वडिलांना धन्य ते असं सुपुत्र जन्माला आला. कारण धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. कारण धन्य आहेत ते. कारण साहेबांसारखं रत्न त्यांच्या पोटाला आलं. त्यांच्या सर्कल मधून हे दुसरं वर्ष आहे. कारण उद्घाटन करण्यासाठी मी होतो. सभा मंडप पडला तेव्हाच माझंच कीर्तन पहिलं झालं. नाता आणि भव्य द्रव्य काम झालं. त्याच्यामध्ये पहिलं कीर्तन बाबाचं झालं. या कार्यक्रमासाठी प्रथम दिवस आहे. त्याच्यासाठी उपस्थित महामंडळी, गायनाचार्य, वादक, गुरुजन मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्याच्यामध्ये आमचे श्री हरिभक्तीप्राय गायन कोकिळा म्हणा हरकत नाही, आमचे लक्ष्मण महाराज, पिंटू महाराज, आमचे भिंडेवाडीकर, श्रीधर महाराज, आपल्या इथले श्री हरिभक्तीप्राय महादेव महाराज, गावातील मंडळी, भजनी मंडळी. आज कुठं कुठं एक चौदार नाही, पाठीमागून दोन चौदार आणि विशेष उपस्थितीमध्ये आमचे वंशी महाराज आदरणीय साहेबांची उपस्थिती आहे. सर्वांसाठी एवढं मेळ जमवून येण्यासाठी आमच्या रामनं काय अध्यापन केलंय. संष्टी म्हणजे संष्टी तुकोबारांनी नामाची निष्ठा प्रकट केलेली आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाला संकल्पना करत असताना, कुठल्याही गोष्टीमध्ये कारण कार्यभाव धरत असताना त्याची संकल्पना, त्याच्या मनातली इच्छा असणारी ही आणि स्वच्छ आणि निर्मळ असते. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जर एखादं कार्य करत आहे, निष्ठेनं कार्य करायचं. कारण आमचे पंडित महाराज असतील, लक्ष्मी महाराज यांनी कार्य घेतलं हातामध्ये. कारण लहान लहान मुलं आपल्या जवळ घेऊन त्या मुलांना घडवण्याचं कार्य करत आहेत. परंतु त्या मुलाची स्वतःची इच्छा पाहिजे. आपल्याला काय शिकायचंय? आपल्याला पकवास शिकायचं का, गायन शिकायचे का कीर्तनकार व्हायचे, त्याची इच्छा पाहिजे. त्याच पद्धतीनं, त्याच अनुषंगानं त्यानं जर अभ्यास केला, तेच रिवाज करत राहिला, तो त्याच्या ध्येयापर्यंत तो पोहोचू शकतो. त्या मुलाला विचारलं पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, चौथीमध्ये, पाचवीमध्ये असताना प्रत्येक आपण घरी आई वडील त्याला विचारत असतात, हे बाळा तुला काय व्हायचंय, तुझं ध्येय काय, तुझं साधन काय? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो मला डॉक्टर व्हायचे, मला इंजिनियर व्हायचंय, मला नेता व्हायचंय किंवा शिक्षक व्हायचंय. त्या मुलानं त्याची साधना त्याच पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरच्याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी 80, 99, 95 मार्क घेतले पाहिजे. इंजिनियर व्हायचंय तर 80, 85, 90 पर्यंत गेलं पाहिजे. त्याची साधना पहिली पर्यंत करून पाहिजे आणि 12वी झाल्यानंतर MBBS ला लागेपर्यंत साध्य पोहोचत होत आहे. गोष्टीमध्ये माणसाला साधना करत असताना मनातून कुठल्याही गोष्टीची साधना केल्यावर ती स्वच्छ आणि निर्मळ मनाची पाहिजे. स्वच्छ आणि निर्मळ मनाची असल्यानंतर आपल्या कार्य उपलब्ध होऊ शकत असते. त्या कार्यासाठी माणसानं कुठल्याही गोष्टीमध्ये एक संकल्पना केली. कारण आपला शेतकरी संकल्प करतो, तो संकल्प करत असतो, त्याच्या निष्ठेनं त्याची संकल्पना असते शेतामध्ये. त्याची संकल्पना होत असते आपल्या पाड्यापासून पुढच्या वर्षी संकल्पना काय करायचे. पाड्याला जर त्याने एकांग
ठरवत असतो आपल्या शेतामध्ये आपण कुठल्या शेतामध्ये काय करायचं। त्या दिवशी पासून पूर्वीला शेतामध्ये पाडव्याला, आता पहिलं राहिलंय तसं गोष्ट करून द्या, पाडव्याला शेतकरी शाना शेतकरी पाडव्याला पहिलं तास घालीत होता। संकल्प असून तो संकल्प त्याच्या मनातला स्वच्छ निर्मळ असल्याशिवाय साधने पण पोहोचू शकत नाही। कारण मनातला संकल्प एकदा मारुती रायाने केला, मारुती रायाने संकल्प केला, फक्त मी श्रीराम प्रभूंची सेवा करेन, कारण इतरांची सेवा मी करणार नाही। त्यांची संकल्पना होती मी रामचंद्र प्रभूंशिवाय इतरांची सेवा करणार नाही। ज्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी संकल्पना केली मनात, समजे वानर सेना युद्धासाठी गेले, युद्ध जिंकले, युद्ध जिंकून पुन्हा वापस आले, पुन्हा वापस येऊन रामचंद्र प्रभूंना वाटलं समजा माझ्या सैन्यांनी युद्ध जिंकून वापस आले, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये एखादा गायनाचार्यानंतर नंबर 1 ची चाल त्याला दक्षिणा द्यायची। एखादा पैलवान आखाड्यात उतरल्यानंतर त्याला जर कुस्ती जर लावली त्याचं बक्षीस म्हणू शकतंय, शूरानं जर युद्ध जर जिंकलं त्याला बक्षीस म्हणू शकतंय। तसंच रामचंद्र प्रभूंनी ठरवलं प्रत्येक वर्णाला काही ना काहीतरी वस्तू आपण द्यायची, भेट द्यायची आहे, त्यांचं बक्षीस म्हणून। रामचंद्र प्रभू सर्व वानर सीतामाई लक्ष्मण जिनी समजा वानर सेना गोळा केली, बसले, बसून ठरवलं प्रत्येक वानराला एक एक वस्तू आहे, प्रत्येक वानराला अशा लाईन मध्ये उभा केली, प्रत्येक वानराला समोर बोर्डला वस्तू दिली, समोर बोर्डला वस्तू दिली, समोर बोर्डला एक वस्तू दिली। शिदाई साहेबांचं समोर लक्ष गेलं, सर्वात लांब बसले होते हनुमंतरायावर लक्ष गेलं। सीताई साहेबांनी हाक मारली, हनुमंता इकडे। हनुमंतराय जी आई साहेब बोल। तेव्हा सीतामाईच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा पृथ्वीचं मोल कमी पडल एवढा हार होता, नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातात दिला, हे माझ्याकडून बक्षीस आहे। हनुमंतरायाने हार घेतला, ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी हनुमंतराय जाऊन बसले। हनुमंतरायाला बसल्यानंतर तो हार तोडला हनुमंतरायाने, हनुमंतरायाने हार तोडून त्याच्यातला एक एक मणी दाताखाली चावायचा, फेकून द्यायचा, दुसरा मणी काढायचा, दाताखाली चावायचा, फेकून द्यायचा। तर सीतामाईने हनुमंतरायाला आवाज दिला, हे हनुमंता, माकडाची जात आहे, ज्या नवरत्नाचा हार आहे, पृथ्वीचं मोल कमी पडल एवढा मोठा हार आहे, एवढा मूल्यवान हार आहे, तू दाताकडून चावतोस, बोलू नका विठ्ठल। फेकून येतोस, त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने दिलेलं उत्तर आहे, हनुमंतरायाने दिलेलं उत्तर आहे किती बेस्ट आहे बघा। माझ्या ज्या पृथ्वीचं मोल कमी पडल एवढा जरी हाराची किंमत असली, ज्याच्यामध्ये माझे राम आणि सीताबाई आहे ते माझ्या कुठलंच कामाचं नाही। कारण संतांच्या सोनं आसन मूल्यवान काही वस्तू असेल, आमच्या संतांसाठी ती मूल्यवान वस्तू सोने रुपये
मुखी आमा मृदुकी समान माणिक पाषाण घडी जैसे. कारण मनातली संकल्पना होते आमच्या हनुमंतरायाची, मी कुणाची सेवा करीन? रामचंद्र प्रभूची सेवा करेन, इतरांची सेवा करणार नाही. कारण मनातली संकल्पना त्यांनी पूर्ण केली. कारण संकल्पना माणसाच्या जीवनामध्ये माणसाला करत असताना कुठलंही कार्य करा, लग्नाचं कार्य करा किंवा समजा इमारत करा, ती इमारत पूर्ण करण्यासाठी संकल्पना हवी. त्यांच्या मनामध्ये स्वच्छ आणि निर्मळ भावनेने धरल्यानंतर ती इमारत देव आणि संत पूर्ण करून घेत असतात. मनाचे संकल्प पाववी न सिद्धे हे बुद्धी याचे पायी. कारण मनातली संकल्पना त्याला करत कार्यभाग धरत असताना देवाला सुद्धा ती संकल्पना पूर्ण करून घ्यावी. कारण ती मनातली संकल्पना स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. कारण बाबांनी संकल्पना केली. ज्यावेळेस मोतीराम महाराजांनी देह गंगेच्या काठावर ठेवला, मोतीराम महाराज त्यांचा देह ठेवला. त्यांचे गुरुवर्य ठाकूरभाऊ हजर होते. अंतयदीला ठाकूरभाऊ हजर असताना तिथं गुरुवर्य मारुती महाराजांनी अंतयदी झाला. गुरुवर्य मारुती महाराजांनी विचारलं, जोडीदार गेले मामा, तुम्हाला कधी जायचंय? त्यावेळेस बाबांनी सांगितलं, मला आताच जायचं नाही. कारण बाबा हे नामधारक होते. बाबांनी सांगितलं, मला कार्तिकीची यात्रा पंढरपूरची करायची, तिथून अलंकापुरीला जायचंय, विश्व माऊलींचा समाधी सोहळा करायचा आहे. पंढरपूरला येऊन नामदेव महाराजांच्या मंदिरात माझे मालक खूप मोठे, मालक माझ्या अंतर दिल्या येऊ शकत नाही, मीच मालकाकडे मंदिर ठेवणार आहे. होता 6 महिने अगोदर केलेला बाबांचा संकल्प होता. कार्तिकीचा महिना लागला. बाबा इथून पंढरपूरला गेले. पंढरपूरची कार्तिकीची यात्रा केली. विश्व माऊली ज्ञानोबा यांची समाधी सोहळा झाला. तिथून बाबा पंढरपूरला आले. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुवर्य भास्कर महाराजांचं प्रवचन चालू होतं. प्रवचनामध्ये प्रवचन होताच बोलावले पुंडलिका झाल्यानंतर बाबांनी शेवटचा अभंग म्हणला, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, काळ वेळ झाला बा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. बाबांनी आपला समर्पण भगवंताच्या मध्ये सोडला. बाबांची तिथंच पंढरपूरलाच अंत्यविधी झाली. कारण बाबांची संकल्पना होती मनातून इच्छा धरली होती. गुरुच्या आज्ञेनं गुरुच्या समोर देह ठेवायचा. इच्छा जर माणसाची जर असली तर गुरुच्या आज्ञेमध्ये बाबांनी देह ठेवला. संकल्पना माणसाची पाहिजे, स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. एकदा संकल्पना केली, बळीने संकल्पना केली. त्या बळीनं सांगितलं होतं, मला 100 यज्ञ करायचे, 100 यज्ञ करून सुद्धा माझ्या केल्यानंतर मी फक्त एक करणार, इंद्राची गादी मला भेटणार.
तर माणसाच्या जीवनामध्ये माणसानं 100 यत्न केलं तर त्याला इंद्राची गादी मिळते. 100 यत्न करीन ही संकल्पना बळीराजाची स्वच्छ आणि निर्मळ आणि चांगली होती. मनातली इच्छा, मनातली संकल्पना, मनातलं कार्य साधन साध्य भाव चांगलं होतं बळीचं. भाव साध्य चांगला असल्यामुळे बळीने चांगला यज्ञ केला. यज्ञाला सुरुवात झाली. बळीच्या मनात एक आला पोचक विचार आला, मी 100 यज्ञ केल्यानंतर सुद्धा मला इंद्राची गादी भेटणार आहे. बळीराजाने सांगितलं. बळीराजाच्या मनात आलं, कारण माणसानं कुठल्याही गोष्टी स्वच्छ आणि निर्मळ भावनेमध्ये केली. यज्ञ सुरू झाले. 1 यज्ञ झाला, 2 झाले, 3 झाले, 40-50 यज्ञ झाले. 50 यज्ञ झाल्यानंतर भगवंताला कळालं, अरे बळीनं कार्य धरलंय, चांगलं कार्य धरलंय. चांगलं कारण सुद्धा धरून सुद्धा त्याच्या मनामध्ये काय आहे, 100 यज्ञ केल्यानंतर मला इंद्राची गादी भेटेल ही इच्छा त्याच्या मनात आहे. कारण माणसानं कुठल्याही गोष्टीमध्ये कार्य करत असताना मनातली इच्छा स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची. ती साधना मनात मला हे भेटेल का, मला ते भेटेल का, ती धरायचीच नाही. माणसाच्या जीवनामध्ये काहीच नसल्यावर माणूस कोळी बसून मुंबईकडे जाऊ शकतो. त्या बळीराजानं 100 यज्ञ झाल्यावर धरलं होतं इंद्राची गादी. भगवंताला कळालं. भगवंतानं ब्राह्मणाचा रूप घेतला. ब्राह्मणाचा रूप घेऊन बळीच्या दारामध्ये उभा आहे. स्वतः जगाचा मालक, जगाच्या मालकानं बळीच्या दारामध्ये बळीला आवाज दिला, हे बळीराजा भिक्षान दे. बळीराजा बाहेर आला. बळीराजाने सांगितलं, याच्या दारात काय पाहिजे मागा. तेव्हा सांगितलं बळीराजानं. बळीराजा मागा म्हणल्यावर स्वतः ते ब्राह्मण म्हणू लागले, बळीराजा असं मागत नाही. तुझी संकल्पना, हातात पाणी घेऊन खाली सोड. पाणी सोडल्यानंतर काय पाहिजे ते मी मागतो. स्वतः ब्राह्मण म्हणजे बळीराजा पाणी आणलं, संकल्पना पात्र आणलं, संकल्पना पात्र आणून हातामध्ये बळीराजाच्या पाणी सोडलं. आणि पाणी सोडल्यावर बळीराजाच्या संकल्पना पात्रामध्ये पाणी सोडलं तरी ते खाली गळं नाही गेलं. कारण बळीचे गुरु शुक्राचार्य होते. शुक्राचार्यांना कळालं बळी या संकल्पनेमध्ये बसतोय, हसणार आहे. स्वतः बळीराजाचे गुरु शुक्राचार्यांनी संकल्पना पात्रातून खाली संकल्पना त्याची सोडले पाणी हातातून. म्हणून त्या संकल्पना पात्राच्या बळीनं स्वतः त्यांचा डोळा स्वतः आड लावला. डोळा आड लावल्यावर शुक्राचार्यांनी एक काडी घेतली. काडी घेऊन त्या संकल्पना पात्रामध्ये भरममध्ये काडी सोडल्याबरोबर स्वतः शुक्राचार्याचा एक डोळा आंधळा केला. आड आला म्हणून बळीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. कारण बळीराजानं स्वतः गुरुचा डोळा आड आला म्हणून त्यांनी स्वतः गुरुला सुद्धा म्हणलं नाही. ती संकल्पना आपली पूर्ण व्हावं म्हणून पाणी खाली सोडल्यावर सुटलं पाणी खाली. ब्राह्मणला बळीराजाने सांगितलं, देवा माझा काय मागायचं. त्यांनी सांगितलं, मला 3 पाऊल जेवण पाहिजे. किती पाऊल? 3 पाऊल जेवण पाहिजे. 3 पाऊल जेवण मागल्यानंतर एक पाऊल पत्रात टेकला, दुसरा स्वर्गात, आणि 3रा पाऊल सांगितलं, हे बळीराजा हे पाऊल तू घे. त्यावेळेस बळीराजाने सांगितलं, माझ्या माथ्यावर होते
स्वतः भगवंतानं देवाचं रूप प्रगट करून बळीराजाच्या डोक्यावर पाव दिल्यानंतर बळीला स्वतः पाताळात जावं लागलं. कारण पाताळात कशासाठी जावं लागलं? इंद्र देवाची गादी घेतल्यामुळे पाताळात जावं लागलं. कारण त्यांचा संकल्प सत्य आणि स्वच्छ होता, निर्मळ होता, केलेला संकल्प चांगला होता. परंतु त्यांनी फक्त म्हणजे इंद्रदेवाची गादी घेईन म्हणून असल्यामुळं स्वतः बळीला पाताळात जावं लागलं. कारण सत्य संकल्प करत असताना, स्वतः सत्य संकल्पना करत असताना त्यांच्या मनामध्ये इच्छा स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. कारण सत्य संकल्पाचा सर्व करी पूर्ण माणसाच्या गोष्टीमध्ये, माणसाच्या मनामध्ये इच्छा सत्य पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे. देवाला सुद्धा ती इच्छा पूर्ण करावी लागते. कारण ती संकल्पना माणसाच्या जीवनामध्ये स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. कारण कुठलंही कार्य धरत असताना ते कार्य समोर जाण्यासाठी स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. कारण आम्ही साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं होतं, आपण एक संकल्प सोडवता, फक्त हे कार्य पुढे जाण्यासाठी साहेबांनी सांगितलं कोणतंही कार्य होणार नाही, तुम्ही करत राहा. आम्ही बैठक घेतली, बैठक घेऊन बाबांच्या समाजात हात ठेवला, त्याच्यातला आपण 1 रुपया कधी खायचा नाही, त्याच्यातला चहा प्यायचा नाही. मनातला समाधीवर हात ठेवला, कार्याला उभा राहिल्यावर आज आपला पंढरपुरामध्ये बाबांचा देह ठेवला. त्या ठिकाणी बाबांना 60 वर्ष झालं. ही संकल्पना आपली सर्व परिसराच्या वतीनं संकल्पना चांगली असल्यामुळं पंढरीस पांडुरंग परमात्मा जगाच्या मालकाला सुद्धा कळालं ही संकल्पना चांगली आहे. जगाच्या मालकानं सुद्धा ती संकल्पना घेणाऱ्या आपल्या 22 नेते 29 मे या वेळामध्ये बाबांची 28 मेला ही संकल्पना पंढरपुरामध्ये समाधी बसवायची संकल्पना बाबांची जगाच्या मालकानं सुद्धा पूर्ण करून घेतली. एवढी स्वच्छ आणि कारण ती संकल्पना करत असताना त्याच्यामध्ये मला या गोष्टीमधून मला काहीतरी भेटेल, मला मान भेटेल, मला मोठं म्हणते, काय म्हणते करत असताना कुठे यश येत असते, कुठे अपयश येत असते. परंतु यश आणि अपयश माणसानं मनामध्ये यायचं नाही. कारण ती कार्य करत राहत असताना माणसानं कुठलंही कार्य असो, त्याचं कार्य करत असताना माणसाच्या जीवनामध्ये त्याला एकदम भगवान देव आणि देव मान्य संतांवर विश्वास ठेवून तो कार्य करायचं. त्याच्या साधनेपासून साध्यापर्यंत जाऊ शकतो. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये माणसानं बोलत असताना कुठल्याही कार्याची साधना साध्य भाव करत असताना
कारण आमच्या तुकोबारायांनी करत असताना ती संकल्पना तुकोबारायांची सत्य संकल्पना चांगली आणि स्वच्छ आणि निर्मळ संकल्पना केली संप्रदायासाठी। ती संकल्पना तुकोबारायांनी कशी केली? संकल्पना तुकोबारायांची कशी होती? सत्य आणि स्वच्छ संकल्पना असल्यामुळे तुकोबाराय म्हणू लागले, काय म्हणू लागले? सर्वात मोठी संकल्पना, सोपी संकल्पना ती म्हणजे नाम। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे। सर्वात सोपी साधना म्हणजे जगात सोपी साधना, जगाच्या पाठीवर कुठं जरी गेलं, हिमालयात जरी जाऊन बसलं, नाम साधना ही सर्वात मोठी साधना आहे। नाम साधना एवढी मोठी साधना होतच नाही। जपी तपी संन्यासी असतील, संसारिक असतील, कुणीही असेल, त्यांना फक्त सोपी साधना म्हणजे देवाचे नाम। विठ्ठल सर्वात सोपी साधना नाम। नाम साधने एवढी साधना सोपी नाही, कारण आमच्या संत महात्म्याने सुद्धा सांगितलं, संत महात्मे एकत्र आले, संत महात्म्याने एकत्र येऊन बैठक घेतली। बैठक घेऊन संत महात्म्याने ठरवलं, त्यांची बैठक बसली। संत एकांती बैसले, सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून। संतांनी एकत्र बसून ठरवलं, सार काढिले निवडून। सार म्हणजे देवाचं नाम आहे। सार 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 विठ्ठला नाम
नाम तुझे सार पाठी मारे देवाचं नाम होत आज भी आहे उद्या भी राहणार आहे. कारण भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळामध्ये भगवंताचं नाव हे सार नाम सारचे सार बाकी गोष्टी समजा जगात आधार आहे. नामायोगी साधना कुठलीच मोठे नाही. कारण बाबांनी हे बाबा हे नाम बाबांच्या जीवनामध्ये कधी कीर्तन केलं नाही. बाबांनी काहीच केलं नाही जीवनामध्ये. फक्त बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी नाम साधना केल्यामुळं बाबांना देव भेटला. बाबा संत झाले. कारण जगामध्ये कंबळ बांधून फेटा बांधला म्हणजे संत होतो. कारण संतांनी सध्या संतांचा विचार प्रचार प्रसारण करण्यासाठी कीर्तनकारांनी खालच्या थरला. कारण संतांचा विचार महाराष्ट्र असून महाराष्ट्राच्या बाहेर असून कीर्तनकारांनी नेला पाहिजे. परदेशात नेला पाहिजे. कीर्तनकारांनी संतांचं नाम असं संतांची साधना असं तर कीर्तनकारांनी आता एकच धरलंय. गादीवर उभं टाकून संतांचा विचार न सांगता कविता आणि गाणी द्या गादीवर मांडले. किती दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं. काही कीर्तनकार बाहेर गेले. बाहेर बघितलं तिकडे बी गाणी चालू होते. अरे संतांच्या गादीवर एकच केलं पाहिजे. संतांचा विचार सांगून समाजाला उद्धार साधने केलं पाहिजे. कारण कविता विनोद सांगून समाजात खाना खराब करण्यापेक्षा संतांचे विचार सांगून त्यांचे उद्धार साधने करत जाण्यासाठी त्यांना वाटचाल दिली पाहिजे. हे कीर्तनकाराचं खरं भविष्य आहे. तोंडी बोलायचं कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाला विचार करत असताना तोंडी बोलल्यानंतर म्हणजे महाराज तोंडी बोलण्याला काही किंमत आहे. तोंडी बोलण्याला किंमत नसते. कारण इथून जर आपल्याला साहेबांच्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये आपले कागद पाठवायचे आहे. साहेब आमचा कागद आलाय असं म्हणून जमत नसते. त्या कागदावर सही शिक्का देऊन ग्रामपंचायतचा इथून मुंबई पर्यंत इथून पंचायत समितीपासून जिल्हा परिषदून कलेक्टर ऑफिस पासून मंत्रालयात गेला पाहिजे. मंत्रालयात कागद गेल्यानंतर बघितलं त्याच्यावर सही आणि शिक्का नाही. कागद नाही कामाचा. आमच्या संतांनी सांगितलं प्रत्येकाला याच्यावर सह्या करायला. सह्या करून शिक्का मारला आणि शिक्का मारून आलो म्हणे तुका
इतका पाठविला इहलोका आलो म्हणे मी तुका नावाचा धार तुकोबरे स्पष्ट म्हणू लागले आम्ही नावाचे धार सर्व भावे एक विठ्ठलची प्रवार नरगे जाणारे निनावे गावे आनंद नाचावे जसं आमचे छोटे छोटे बालक आता नाचू लागले गावे आनंद कारण परमार्थ करत असताना आनंदात परमार्थ करायचा कारण तरुण पोरांनी परमार्थ करण्यासाठी त्यांच्या आनंदात करणार कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना वय झाल्यावर काही माणसं परमार्थ करू लागले त्यांचं वय झालंय हा पण वनपोर परमार्थ करू लागते ज्यावेळेस अंगात ताकद आहे खरा परमार्थ त्यावेळेस कारण खरा परमार्थ या मुलांचा आहे आतापासून शिकणं चालू आतापासून उभे कारण आतापासून वारी करणार आहेत पायानं चालणार आहेत कारण परमार्थ करत असताना वारी करत असताना नाम साधना करत राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले कारण सोपी साधना जगामध्ये फक्त एक आहे ती म्हणजे नाम घेण्यासाठी